बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी करण्यात आलाय। त्यानुसार पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। पूर्वीचे 2 GR औपचारिकपणे रद्द करण्यात आले। नव्या GR मध्ये उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे। तसंच नवी समिती 3 महिन्यात आपल्या शिफारशी सादर करेल। राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील पूर्वीचे 2ही शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भात नवा शासन आदेश जाहीर केलाय। या संदर्भात 16 एप्रिल आणि 17 जून 2025 रोजी जारी झालेले शासन निर्णय आता रद्द झालेत। या GR मध्ये मराठी माध्यमातील शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून 3री भाषा म्हणून हिंदी अनिवार्य केली होती, ज्यावर राज्यभर जोरदार विरोध झाला होता। त्यानंतर हे GR रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। या दोन्ही निर्णयांना रद्द करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं। यावेळी फडणवीस यांनी म्हटलं की मराठी ही आमची प्राथमिक भाषा राहणार आहे, तर नवे GR ही केवळ मराठी विद्यार्थ्यांवर केंद्रित धोरणावर आधारित राहील। या निर्णयाबाबत फडणवीस यांनी सांगितलं की GR रद्द करण्यामागील कारण म्हणजे जनभावना, सांस्कृतिक संवेदना आणि विद्यार्थ्यांवरील भाषिक ओझं लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच GR रद्दीकरणासोबत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन त्रिभाषा सूत्र पुनर्विचार समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती। या संदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही समिती 3 महिन्यांच्या आत अहवाल सादर करणार आहे। वास्तविक अशा प्रकारची समिती स्थापन करण्याची आवश्यकताच नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय। कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारे त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही अशी भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे। त्यामुळे अशा समिती स्थापन करणे म्हणजे वेळ आणि पैशांचा अपव्यय असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजला। या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्थगत प्रस्ताव मांडला। मात्र अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला। इतकेच नाही तर विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे। सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी 20,000 कोटी मंजूर करते, पण शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। त्याला सत्ताधारी पक्षानेही जोरदार प्रत्युत्तर दिले। शेतकऱ्यांच्या आडून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते। माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून कृषी मंत्री आणि लोणीकर यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी केली होती। त्यासाठी त्यांनी थेट राजदंडाला स्पर्श केल्याने अध्यक्षांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केले होते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार यांनी स्थगत प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती। हा प्रस्ताव अध्यक्षांनी स्वीकारला नाही। राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे। दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे। राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। यातील 200 प्रकरणे अपात्र ठरली असून 194 प्रकरणाची चौकशी प्रलंबित आहे। एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात, त्यांना मदत ही सरकार देत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात। माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, कापसाला भाव मिळालेले नाही। सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 भाव देऊ असे आवाहन दिले होते। निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती। आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाच्या अधिकाराविषयी सर्वोच्च न्यायालयात 2 वर्षांनी सुनावणी होणार आहे। 22 फेब्रुवारी 2023 रोजी दाखल झालेल्या विशेष याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती न देता पूर्ण निर्णयापर्यंत पक्षचिन्हाचा तात्पुरता वापर कायम ठेवण्याचे आदेश दिले होते। आता या प्रकरणी 16 जुलै 2025 रोजी सुनावणी होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीकडे पाहिले जात आहे।
या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह जाहीरपणे देण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या 17 फेब्रुवारी 2023च्या निर्णयावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केलं होतं. पक्ष चिन्हावरील निर्णयावर स्थगिती देण्याच्या ठाकरे गटाच्या अर्जाला कोर्टाने आधीच नाकारलं होतं. वास्तविक निवडणूक आयोगाने बहुमत चाचणी या निकषावरून शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्हाचे अधिकार दिलेत. शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील उभी फूट पडली होती. यातही अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. मात्र या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत अजित पवार गटाला पक्ष चिन्हाच्या खाली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू असल्याचा उल्लेख करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या अधिकृत जाहिरातीमध्ये तसा उल्लेख दिसून येतो. तसाच दिलासा धनुष्यबाण या चिन्हासाठी देखील मिळावा अशी उद्धव ठाकरे यांना अपेक्षा आहे. राज्यात तृतीय भाषा म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. यातच 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वतीने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. स्वतःच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. ठाकरे बंधूंनी भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध केला आहे, मात्र इंग्रजीला पायघड्या टाकल्या असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा GR आता राज्य सरकारच्या वतीने मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा रद्द केला असला तरी त्याच दिवशी विजयी मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये शिकवायचे आणि दुसऱ्यांच्या मुलांसाठी भारतीय भाषेला देखील विरोध करायचा असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा चांगला समाचार घेतला आहे. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने हिंदीच्या मुद्द्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहिल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्विमिंग करावी, आम्हाला काही अडचण नाही असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी SIT चौकशी केली जाणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना यावर बोलण्याचा हक्क नाही असं म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय. अंजली दमानिया म्हणाल्या, काल धनंजय मुंडेंना बीडच्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, अशा माणसाला कुठल्याही महिलेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. असं असताना तो मागणी करतो की SIT लावावी आणि मुख्यमंत्री एका दिवसात त्यांचं म्हणणं ऐकून एका महिला IPSची SIT लावतात. का? कुठली आली आहे एवढी मित्रता? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणसं आहेत. आम्ही नेहमीप्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही. अंजली दमानिया या आज दुपारी उपसभापती नीलम गोरे यांची भेट घेणार आहेत. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मला त्यांना हेच सांगायचंय की सगळ्या महिला जेवढ्या आमदार आहेत त्यांनी विरोध केला पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरच्या केसेस संपत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अशा मागण्या मान्य करण्यात येऊ नये. धनंजय मुंडे सारख्या माणसाचा विरोध केलाच पाहिजे. ही मागणी घेऊन मी उपसभापती नीलम गोरे यांना विधान भवनात जाऊन भेटणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. यापुढे ओबीसी समाज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नाही असे विधान लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
4 जुलै रोजी काही मोजक्या ओबीसी नेत्यांची बैठक देखील त्यांनी बोलावली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, महाराष्ट्रातल्या काही मोजक्या ओबीसींच्या नेत्यांची बैठक आम्ही मुंबई येथे 4 तारखेला बोलावली आहे आणि 15 जुलै रोजी आम्ही पुण्याच्या रस्त्यावर या महाराष्ट्रातल्या ज्या काही ओबीसी प्रवर्गात, व्हीजेएनटी प्रवर्गात ज्या काही सर्व जाती येतात त्या सर्व जातींना पुण्याच्या रस्त्यावर 15 तारखेला उतरवणार आहोत. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे यांची जी काही मागणी आहे ती बेकायदा मागणी आहे. ओबीसीचे आरक्षण उद्ध्वस्त करण्याची मागणी आहे. या मागणीला आम्ही जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कडाडून विरोध करू. कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीमध्ये मराठा समाजाच्या समावेशाला कडाडून विरोध करू. लक्ष्मण हाके यांनी माळेगावच्या निवडणुकीवरून अजित पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, अजितदादा पवारांचा विजय हा 20,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत सभासदांचा रेट काढण्यात आला होता. कारण मी त्या भागात फिरतो. लोकांनी मला सांगितले कोणाच्या अकाउंटवर कसे पैसे आले, कुठून आले यांच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत सध्या. अजितदादा पवारांनी अर्थमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात आज भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. या प्रकरणी त्यांनी नाला रुंदीकरणाच्या मुद्द्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर थेट विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. मंत्री दादा कोंडकेंसारखं उत्तर देत आहेत असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची विधिमंडळ परिसरात खमंग चर्चा सुरू होती. नाल्याच्या योग्य नियोजनाअभावी नाल्या शेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसतो. नाल्याची संरक्षक भिंत नियमानुसार बांधली जात नाही. या प्रकरणी पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर सरकार त्या अभियंत्यावर कारवाई करणार का? याशिवाय जिथं जिथं नाले असतील त्याच्या दुरुस्तीविषयी सरकारचं नियोजन काय, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला. त्याला उत्तर देताना मंत्री संजय राठोड म्हणाले, सरकार अशा नाल्यांचे सर्वेक्षण करेल. नाल्यांची रुंदी तपासून ती वाढवावी लागेल का ते पाहिल. भूमी अभिलेख विभागाकरवी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करेल. तसंच उर्वरित नाल्यांचे बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू. मंत्री संजय राठोड यांचे हे उत्तर ऐकून सुधीर मुनगंटीवार यांचं समाधान झालं नाही. ते म्हणाले, नाल्याची नैसर्गिक रुंदी जेवढी आहे तेवढीच राहिली पाहिजे. सरकार याची खबरदारी घेणार आहे का? त्यावर मंत्री राठोड केवळ सजेशन फॉर ॲक्शन असे त्रोटक उत्तर दिले. त्यावर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी शिक्षण घेतलेल्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील सर्व परदेशी शाळा बंद करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर 5 तारखेला होणाऱ्या विजयी मेळाव्याचे खुले आमंत्रण देखील राऊत यांनी दिले आहे. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासाठी त्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ज्या इंग्रजी शाळेत शिकले त्या शाळांचे नावही घेतले होते. यावरून राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना सांगून या देशातल्या सर्व इंटरनॅशनल स्कूल परदेशी शाळा बंद करा. या संदर्भात एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची हौस आहेच, अशा शब्दात राऊत यांनी पलटवार केला आहे. या महाराष्ट्रातील सर्व इंटरनॅशनल शाळांच्या छत्र्या उगवलेल्या आहेतच. तो धंदा तुमचेच लोक करत आहेत. तुमच्या शिक्षण सम्राटांचा हा धंदा बंद करण्याचे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईला कमजोर करण्याचे, मुंबई तोडण्याचे प्रयत्न तुमचे दिल्लीतले बाप करत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक मुद्दे काढले जातील, मुंबई तोडण्याची भीती दाखवली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चोराच्या मनात चांदणे असे म्हणत राऊत यांनी फडणवीस यांना स्वप्नात देखील मुंबई तोडलेली दिसत असेल असा आरोप केला आहे. वास्तविक त्यांच्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव असल्याचे म्हटले आहे. तसे नसते तर धारावी आणि मुंबईची जागा त्यांनी गौतम अदानी यांच्या घशात घातली नसती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.